कंटाळले असाल का तुम्ही हेच बॅकग्राऊंड बघून बघून, पण ठीक आहे. इथेच खूप छान शूट होतं बाय द वे गाईज. आणि म्हणजे लाईट छान येते, पण इथे उभं राहिलं की आय डोंट नो का, मे बी मला थोडंसं फिगर आउट झालं आहे. मागे डार्क बॅकग्राऊंड असल्यानंतर जरा चांगला दिसतो चेहरा, इव्हन टोन दिसतं. ह्या वॉलला मी शूट करायला उभी राहिले ना, माहिती नाही का, पण छान नाही लाईट येत समोरून, जरी अदरवाईज लाईट चांगली येत असली तरी. ठीक आहे. सो हॅलो वेलकम टू द न्यू व्लॉग. आता मी फ्रेश झाली आहे छान, कारण मला बाहेर जायचं आहे. म्हणजे मला जायचं आहे डेंटिस्टकडे. आज माझी अपॉइंटमेंट आहे. ही कमेंट आलेली मला, याच्यावर मी सिट डाऊन व्हिडिओ बनवेन. पण मग मला असं वाटलं की आज मी शूट करते, रेडी होता होता मला जमेल तितकं मी सांगेन, किंवा मी घरी आल्यानंतर तुमच्याशी बोलते. सो चला डेंटिस्टकडे जाऊया. इव्हनिंगची अपॉइंटमेंट आहे ॲक्च्युली माझी. मी लेट सुरू केला आहे व्लॉग आज, कारण तुम्हाला भाई एडिटिंग का काम कर रहा था. असं होतं आहे की व्लॉग आणि ट्रॅव्हल गाईड असं सगळं अंगावर आलं आहे, आणि घरकाम पण, त्याच्यामुळे होतोय गोंधळ. पण ठीक आहे, छान चाललं आहे. मी कंप्लेंट नाही करत अजिबात. तर मला असं वाटलं की आजचा व्लॉग सुरू करते. आणि ओव्हरऑल म्हणजे मी ठरवलेलंच काल की उद्या डेंटिस्टकडे जायचे, मी तेव्हाच शूट करेन आणि रेस्ट करेन. बाकी टाईम कामं वगैरे आवरली, जेवण वगैरे केलं छान, पण असं शूट करावं असं वाटत नव्हतं. तर सुरुवात करूया. आणि आता मी जरा आवरते. सगळ्यामध्ये मी हे चूज केलं आहे आज घालायला, ज्याला अजिबात इस्त्री नाही आहे, पण ठीक आहे, कम्फर्टेबल आहे, छान. आणि जीन्स घालेन. सो डेनिम पॅन्ट आणि कुर्ता. चला, जीन्स निघताना घालेन. आता मी फक्त टॉप चेंज केला आहे. तर मी माझा बिफोर ब्रेसेस पण फोटो इथे दाखवते तुम्हाला, की दात कसे होते माझे आधी. मला ॲज सच ब्रेसेस लावावे, म्हणजे ॲज सच ब्रेसेस लावायची वेळ यावी असे वाकडे तिकडे दात होते, अशातला भाग नाही आहे. तुम्हाला दिसत असेल माझे व्यवस्थित होते दात, पण असं होतं की किडलेले दात होते माझे. म्हणजे दाढा माझ्या 3 दाढा माझ्या नाही आहेत, 2 खालच्या आणि एक इथली वरची दाढ. सो मी थोडं हे स्टोरी सांगते असं समजा, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की मी का ब्रेसेस लावले वाकडे तिकडे दात नसताना. तर मी स्कूलमध्ये असताना, आय थिंक मी नाही 11वीत वगैरे असताना, मी एक माझी दाढ काढली होती, वरची का खालची दाढ ही काढली होती, कारण खूप रिपेअरच्या बाहेर किडली होती ती. म्हणजे जे आमचे वाड्याचे डेंटिस्ट होते त्यांनी पण मला सांगितलेलं की अदरवाईज काढायची वेळ नाही, जर आपल्याला वाचवता आली तर आपण वाचवूया, पण नाही, खूपच खराब झाली होती ती दाढ. सो त्याच्यानंतर 12वीत वगैरे गेल्यानंतर मी नंतर तिथे एक नवीन दाढ लावायचे कष्ट घेतले नाही, दुर्लक्ष केलं. त्याच्यानंतर कॉलेजला आल्यानंतर पण मी, म्हणजे असं समजा की ती दाढ काढली आणि मी विसरून गेले की आपल्याला तिथे दाढ नाही आहे. खूप चुकीची गोष्ट आहे ती, आय नो. त्याच्यानंतर असं झालं की मी कॉलेजला आल्यानंतर माझी ही इकडची दाढ किडली होती, तर त्याचा खूप त्रास व्हायचा मला. लिटरली असं झालेलं एकदा की एक्झाम्स माझ्या होत्या तोंडावर, आणि खूप म्हणजे मला अक्षरशः मी इतकी रडायचे, कारण खूप पेन व्हायचं. दाढेचं पेन तर ज्यांना दातांचे त्रास आहेत त्यांना माहितीच असेल. कान पण दुखायचा माझा त्याच्यामुळे. सो मी असं ठरवलं की ज्यांना माहिती नाही त्यांना मी सांगेन की मी डॉक्टर आहे. तर मी BMS केलं आहे आणि DY पाटील कॉलेजमधून. सो DYच्या माझ्या BMSच्या बिल्डिंगच्या बाजूलाच डेंटिस्ट्रीची बिल्डिंग होती, आणि माझ्या तिथे 2 फ्रेंड्स पण होते. एक त्यातली फ्रेंड जिच्याकडे माझी आता ट्रीटमेंट चालू आहे, आणि दुसरी एक शिवानी म्हणून तिची फ्रेंड. सो माझी ती वाया ओळख होती तिच्याशी. सो तिला एकदा मी कॉन्टॅक्ट केलेला, म्हणजे दोघींना पण, की तुमच्यापैकी जे कोणी असेल अवेलेबल, मला खूप त्रास होत होता एकदा. सो मी तिला सांगितलं की मला प्लीज माझी दाढ काढून दे, मला अनबेरेबल त्रास होतोय. सो तेव्हा माझी एक दाढ काढली. 2 दाढा माझ्या स्कूल टाईममध्ये काढल्या होत्या, आणि एक दाढ माझी कॉलेजला असताना काढली आहे. पण एक दाढ सेटल झाली, कारण माझं विजडम टूथ आल्यानंतर, अक्कल दाढ आल्यानंतर ती सेटल झाली आहे वरती. सो वरती तर इश्यू नाही आला, पण खालच्या दाढेचा हा प्रॉब्लेम झाला. खालच्या दाढेचा असा प्रॉब्लेम झाला की ती पोकळी होते ऑब्व्हियसली, आणि खूप मोठ्या पिरियडसाठी ती पोकळी झाल्यामुळे मागची जी माझी दाढ होती ती खाली सेटल व्हायला लागली. म्हणजे पुढे अशी पुश नाही झाली, ती अशी झुकायला लागली, कारण तिला स्पेस मिळाली. सो हे एव्हरी टाईम नाही होत, कोणाकोणाचंच होत असेल. सो माझी ती दाढ पुढे इतकी सेटल झाली की ती मला जमलं तर मी ते पिक्चर लावायचा प्रयत्न करते,
जर अवेलेबल झाला तर. सो अशा 2 दाढा आहेत आणि मध्ये स्पेस आहे, ठीक आहे. तर ती मागची दाढ पुढच्या त्या स्पेसमध्ये अशी झुकते, असं झालं होतं. आणि मी त्याच्याकडे पण दुर्लक्ष केलेलं, मला माहिती नाही का, पण मी केलं होतं दुर्लक्ष. पण माझा हा दात जो आहे तो थोडासा एकदम स्लाईट पुढे होता. तर मी माझ्या ॲन्युअल क्लीनअपसाठी दातांच्या दीक्षाकडे गेले होते, माझ्या त्या फ्रेंडकडे, डेंटिस्टकडे. आणि तेव्हा मी नवी मुंबईत राहायचे. दात क्लीन करण्यासाठी ऑब्व्हियसली करावा लागतं मोठा. ते करताना माझ्या इथून आवाज आला. सो ते आता तो साऊंड मी सांगू नाही शकत तुम्हाला कसा क्रिएट होतो, पण माहिती असेल कोणाकोणाला, आपल्याला बऱ्याचदा कधी कधी बोलताना किंवा आळस देताना वगैरे जॉ अडकल्यासारखी फिलिंग येते आणि आवाज येतो, एक बारीक क्रॅक साऊंड फील होतो. सो ते झालं. तर तिने मला सांगितलं, म्हणजे मी तिला आधी विचारलेलं फॉर माय दिस टूथ की मी ब्रेसेसचं ट्रीटमेंट करू का, कारण मला असं वाटलं की ओव्हर द पिरियड ते अजून तो दात पुढे पुढे येईल. पण तिने मला सांगितलं की नाही, त्याची काही गरज नाही आहे, इतक्या छोट्या गोष्टीसाठी ब्रेसेस लावायची काहीच गरज नाही. तर मी अवॉइड करणार होते, कारण मला असं वाटलं डेंटिस्टचं ऐकलं पाहिजे. जर ती सांगते नको तर काहीच गरज नाही आहे. पण जेव्हा मी क्लिनिंगसाठी तिच्याकडे नंतर गेलेले आणि तेव्हा जो साऊंड क्रिएट झाला, तेव्हा तिने मला सांगितलं की असं नाही व्हायला पाहिजे, इट्स नॉट अ गुड साईन. याचा अर्थ तुझा बाईट नॉर्मल नाही आहे, ठीक आहे. तर बाईट नॉर्मल असणं म्हणजे काय असतं. सो तिने मला सांगितलं की बाईट नॉर्मल नाही आहे असा त्याचा अर्थ होतो. तर मी तिला विचारलं की म्हणजे काय नक्की. तर ती बोलली की असं असं असतं. तिने एक्सप्लेन केलेलं पण मी विसर. मग ती म्हणाली की बाईट नॉर्मल नाही आहे. आणि पूर्ण दात तिने जेव्हा चेक केले तेव्हा तिने मला सांगितलं की हे असं पुढे का आली आहे दाढ. तर मी तिला म्हटलं की हे खूप टाईमपासून आहे. मला ब्रश करायचा होता, विसरले मी. म्हणजे सकाळी केलाय मी ब्रश, पण मी डेंटिस्टकडे जायच्या आधी पण ब्रश करते, सो मी ते करून आले. तर मी काय म्हणत होते, तर तिने मला सांगितलं की हा जो दात पुढे आलाय ही चांगली गोष्ट नाही आहे. तिथे त्या गॅपमध्ये एक दात असायला पाहिजे, कारण म्हणजे तिने सांगितलं की जर ते ब्रेसेसनी नाही केलं क्युअर तर तिथे ऑपरेट करून ते काढावं लागेल. जर ते गममध्ये गेलं तर ठीक आहे, म्हणजे ती दाढ जर गम्समध्ये गेली, हिरड्यांमध्ये गेली तर ती ऑपरेटनी काढावी लागेल. मग मला वाटलं की ब्रेसेस लावायला पाहिजेत, कारण तो ऑप्शन जास्त बेटर आहे सर्जरी किंवा काही ऑपरेट वगैरे करण्यापेक्षा. मग तिच्याकडे जेव्हा ऑर्थो येतात त्या ऑर्थोडॉन्टिस्टने पण बघितलं आणि त्यांनी मला सांगितलं की असं असं इतका पिरियड ब्रेसेस लावायला लागतील. सो माझे अदरवाईज दात असे खूप ब्रेसेसची गरज आहे असे जरी नसले तरी त्या दाढेसाठी आम्ही ब्रेसेस लावून घेतले, म्हणजे मी ब्रेसेस लावून घेतले. हां, आणि टोटल कॉस्टिंगचं मला सांगायला आवडेल. 3 टाईप मला तिने एक्सप्लेन केलेले. एक नॉर्मल ब्रेसेस जे माझे आहेत. सेकंड, मी हे नंतर एक्सप्लेन करू का, मी नंतर एक्सप्लेन करेन, कारण मला असं वाटतं की आता लेट होईल. माझी 6ची ट्रेन आहे, तर मला निघायला लागेल, कारण घाई होते मग नंतर. आणि ट्रेन मिस झाली तर पनवेल ट्रेन कमी असतात. बाय द वे माझी सीवूड्सला ट्रीटमेंट चालू आहे. खूपच कष्ट असतात मला तिकडे जायचं म्हणजे, कारण जेव्हा ट्रीटमेंट चालू केली तेव्हा मी कामोठ्यात राहायचो. 2 वर्ष झाली त्या गोष्टी. मग मला ते सोयीस्कर पडत होतं, पण आता खूप कष्ट करावे लागतात. बट ठीक आहे, मला वन्स इन अ मंथ जावं लागतं, तर मला इतका काही प्रॉब्लेम नाही वाटत त्याचा. मी तुमच्याशी नंतर बोलते. डेंटिस्टकडून जाऊन आले की मग मी तुम्हाला उरलेलं एक्सप्लेन करते.